खोपट एसटी डेपो येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखीन सुखकर होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आज खोपट एसटी डेपो येथे रिक्षा स्टँडचे लोकार्पण करण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव व ठाणे मनसे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या हस्ते या रिक्षा स्टँडचे उद्घाटन झाले। तसेच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांच्या वतीने शहरात सेवा देणारे एसटी ड्रायव्हर, कंडक्टर आणि रिक्षाचालक यांच्याकरिता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या आरोग्य शिबिरात मोफत हृदय तपासणी, रक्तदाब, शरीर तपासणी, मधुमेह तपासणी, सर्दी ताप तपासणी करण्यात आली। तसेच आरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या वाहतूक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि रिक्षाचालकांना मोफत औषधाचं वाटपही करण्यात आलं। या संपूर्ण मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष आशिष डोके, जिल्हा चिटणीस संजय भुजबळ यांनी केले होते। या आरोग्य शिबिरात वाहतूक सेवा देणाऱ्या एसटी चालक, कंडक्टर आणि रिक्षा चालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। मला वाटतं ठाण्यातल्या प्रत्येक चौकात आमचे आशिष डोके आणि संजय भुजबळ हे मागील अनेक वर्षापासून अनेक स्टँड यांनी स्थापन केलेले आहेत आणि आमच्या प्रत्येक रिक्षा स्टँडवर तुम्ही जाल तर लोकांना मदतच होते। आमच्या रिक्षा स्टँडवर दरवर्षी स्वातंत्र्य दिवसाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम होतो, अनेक शिबिर्स होत असतात। फक्त रिक्षा स्टँड म्हणून त्याचा वापर होत नाही। अपेक्षा आहे हा तर अतिशय महत्त्वाचा रिक्षा स्टँड आहे। ठाण्यातून लोक इथे येतात, त्यांना अनेकांना ॲड्रेस माहिती नसतात, कुठे जायचं माहिती नसतं, सो अनेक अडचणी असतात। तर आमच्या या स्टँडमार्फत त्या लोकांना मदतच होईल। आमचा लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न या स्टँडमार्फत असेल आणि लोक उपयोगी असा हा स्टँड या भागात असेल। मी सांगतो हा आमचा जवळ 110वा वगैरे शिबिर आहे। असे विविध भागात आमचे शिबिर आता सध्या सुरू आहेत आणि सन्माननीय राजसाहेबांनी जे आदेश दिले त्याचं पालन आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याच्या माध्यमातून करत आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून हा एसटी डेपोतील रिक्षा स्टँडचा आम्ही आज सन्माननीय ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष मनसेचे अविनाश जाधव साहेब यांच्या हस्ते, तसेच ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या हस्ते आज लोकांच्या सेवेसाठी या रिक्षा स्टँडचं ओपनिंग करत आहे। हा तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही हा रिक्षा स्टँड मीटर स्वरूपात असणार आहे। आपण बघितलं असेल आमचे बरेच प्रकारे आमचे शेअरिंग रिक्षाचे स्टँड्स पण आहेत, तर हा आमचा मीटरप्रमाणे रिक्षा स्टँड आहे। आमच्या वाहतूक सेनेतर्फे सर्व रिक्षा सभासदांना ताकीद पण देण्यात आली आहे की फक्त आपल्याला सेवेसाठी काम करायचं आहे। जे असेल मीटरचं भाडं त्याप्रमाणे आपण मीटर घ्यायचं, कुठल्याही प्रकारे इथे गैरवर्तन चालणार नाही। जर गैरवर्तन केलं तर त्या सभासदाला आम्ही या स्टँडमधून आम्ही हा रिक्षा स्टँड आम्ही सर्व परमिशन घेऊन हा रिक्षा स्टँड चालू केलेला आहे आणि या सर्व संमती घेऊन आम्हाला उलट या एस टीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। आज बघितलं असेल तुम्ही रिक्षा चालक, तसेच आमचे एस टी राज्य परिवहनचे वाहन चालक आणि वाहक यांच्यासाठी आम्ही मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। ECG, BCG सगळं त्यात सर्दी खोकला बिळा तपासणीसाठी आम्ही शिबिर चालू केलेलं आहे आणि आज सर्व मोठ्या प्रमाणात तिथे लाभ घेत आपण बघत असाल। जे एसटीने येतात, आपले जे गरीब या नागरिक असतात त्यांच्या सेवेसाठी आपण मनसेतर्फे जे आपले रिक्षा चालक आहेत ते सदैव सज्ज असतील आणि त्यांना रात्री बेरात्री कधी पण नेण्यासाठी उत्सुक असतील। अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू। तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत। काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची। बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना। बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही। त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय। का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत। आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं? सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का?
अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग, करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://maharashtra.gov.in किंवा 1800-221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. आज अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस व माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री तारिक अनवर आज दिनांक 22 डिसेंबर 2022 ठाणे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली व आपल्या पदाधिकाऱ्यांशी संघटनात्मक चर्चा केली. यानंतर ठाणे विश्रामगृह कोर्टनाका येथे पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भारत जोडो यात्रा, आता झालेल्या निवडणुका, काँग्रेस अध्यक्ष यांची निवड येणाऱ्या काळात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यावर चर्चा केली. या प्रसंगी ठाण्यातले काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. देखिए, मैंने पहले भी कहा था कि मैं एक निजी कार्यक्रम में आया हूँ. महाराष्ट्र के लिए हमारे एच.के. पाटिल साहब जो प्रभारी हैं, ये उनकी जिम्मेदारी है. लेकिन हम चूँकि AICC के जनरल सेक्रेटरी है, उस हैसियत से थाना आना हुआ था मेरा, और थाना के तमाम कांग्रेस जनों से हम मिले हैं. कांग्रेस कार्यालय में भी हम गए, क्योंकि हमने उसको ज़रूरी समझा. और जहाँ तक संगठन को मजबूत करने का सवाल है, पूरे देश के पैमाने पर संगठन को मजबूत करने का कार्य चल रहा है. और अभी हाल में हमारा राष्ट्रीय अध्यक्ष का चुनाव हुआ है. खड़गे जी हमारे नए अध्यक्ष बनाए गए हैं और अभी नई कार्यकारिणी और नए पदाधिकारी बनाए जाएंगे. और उसी प्रकार से हर राज्य में नई कमेटी का गठन होगा और ज़िला स्तर पर भी जहां आवश्यक होगा वहां बदलाव होगा, वहां तब्दीली होगी. ये भेदभाव भारतीय जनता पार्टी का या केंद्र सरकार का चल रहा है, वो किसी तरह से भारत जोड़ो अभियान को नाकाम करना चाहते हैं. क्योंकि जिस प्रकार से जन समर्थन राहुल जी को मिल रहा है और भारत जोड़ो अभियान को मिल रहा है, उससे पूरी भारतीय जनता पार्टी और उनके तमाम सहयोगी उससे घबरा गए हैं. और उनको कभी उम्मीद नहीं थी उनको कि इतना भारत से जोड़ो यात्रा को इतना समर्थन, जन समर्थन प्राप्त होगा. तो इसीलिए वो अब एक दूसरा रूट अपनाने की कोशिश कर रहे हैं. उनका तरीका है कि किसी तरह कोविड का नाम लेकर इस यात्रा को रोका जाए, और इसी दिशा में वो लोग काम कर रहे हैं. हमारा कहना यही है, कांग्रेस पार्टी का ये कहना है कि अगर कोविड को लेकर यात्रा को रोकने की कोशिश होती है तो सिर्फ भारत जोड़ो यात्रा ही क्यों, प्रधानमंत्री और तमाम मंत्रियों का और भारतीय जनता पार्टी का कई जगह उनकी यात्रा चल रही है, कई जगह उनके कार्यक्रम चल रहे हैं, उस पर भी क्यों नहीं अंकुश लग रहा है. तो ये एक प्रकार से जानबूझकर भेदभाव किया जा रहा है और भारत जोड़ो यात्रा को रोकने का प्रयास. खाडीमध्ये बुडणाऱ्या इस्मास जीवनदान दिल्याबद्दल पोलीस आणि नागरिकांचा सत्कार. खारेगाव येथील खाडीमध्ये बुडणाऱ्या इस्मास ट्रॅफिक पोलीस हवालदार संजय पाटील, पोलीस शिपाई परसराम शेळके, अमृत पाटील
विशाल ढाकणे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जीवदान दिले. त्यांना मदत करणारे काही नागरिकही होते. या सगळ्यांचा सत्कार आज पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना उपायुक्त विनय राठोड म्हणाले, समाजामध्ये संकटकाळी मदत करण्यासाठी कोण पुढे येत नाही. आपल्याला पोलिसांचा त्रास होईल अशी खोटी भीती त्यांच्या मनात असते. पण आमच्या पोलिसांबरोबर या नागरिकांनी त्या बुडणाऱ्या इस्माचा प्राण वाचवल्याबद्दल या सगळ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ही पडलीच पाहिजे. यासाठी हा सत्कार समारंभ आयोजित केला होता. आठवड्यामध्ये साधारण 4:30 वाजताच्या सुमारास नाशिक वाहिनीवर खारेगाव खाडी ब्रिजच्या ठिकाणी एक व्यक्तीने अचानक उडी मारली अशी माहिती आमच्या बीट मार्शल जे आहेत त्यांना माहिती मिळाली. ते जे बीट मार्शल्स आहेत दोघेही 4 कर्मचारी तिथं मदतीसाठी माहिती घेत असतात, शोधत असतात. तिथं जे पब्लिक आहेत त्यांनी तात्काळ त्यांची जी बोट होती बोटीच्या मदतीने बीट मार्शल्स यांनी जे 4 नागरिक आहेत तिथं गेले आणि त्या व्यक्तीला त्यांनी वाचवलं. निराशेपोटी त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा जीव वाचवण्यामध्ये अतिशय मोलाचं योगदान जे नागरिक आहेत ज्यामध्ये रमेश कुमार बय, त्याच्यानंतर उत्पल रखल बेरा, बबलू नाईक, जलाल अली आणि त्यांच्याबरोबर आमचे जे बीट मार्शल्स आहेत वाहतूक शाखेचे हवालदार पाटील, पोलीस शिपाई शेळके, पोलीस शिपाई ढाकणे आणि पोलीस शिपाई पाटील या चौघांनी अतिशय मोलाचं कामगिरी केली. एक जीव वाचवलेला आहे. त्याला नैराश्यपोटी त्यांनी एका पूर्ण परिवाराला बर्बाद होण्यापासून वाचवलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे की असं कृत्य जो आहे तो त्याची त्यांना त्याच्या पाठीवर थाप देणं गरजेचं आहे. जेणेकरून असे अनेक प्रसंग येतात ज्यावेळेस आपली त्यांना त्याच्या पाठीवर थाप देणं गरजेचं आहे. जेणेकरून असे अनेक प्रसंग येतात ज्यावेळेस आपली ड्युटीच्या व्यतिरिक्त पुढे त्याच्या पलीकडे जाऊन लोकांना मदत करण्याची जी वृत्ती आहे ती वाढणे गरजेचं आहे. विशेष करून पब्लिक आजकाल पोलिसांच्या भानगडीमध्ये पडण्याचं कोणी नको म्हणतं, पण हे 4 जण पुढे आले आणि सरसावून त्यांनी ह्या व्यक्तीला वाचवलं म्हणून हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याच्याच पोटी आम्ही आज त्यांचा सत्कार करतो. व आपल्या काही सूचना व जाहिरात असतील तर ह्या नंबरवर संपर्क करा.